दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजना रक्कम अदा करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय आलेला आहे। सविस्तर वृत्त जाणून घ्या, एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिवंगत असलेल्यांना ठेव संलग्न विमा योजना रक्कम अदा करण्याबाबत जलसंपदा विभागामार्फत 28 नोव्हेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झाला आहे। संलग्न विमा योजना संदर्भाने विभागाने अवलंबिलेली सुधारित कार्यपद्धती संदर्भातील परिपत्रकानुसार निश्चित करण्यात आली आहे। या सुधारित कार्यपद्धतीच्या अनुषंगाने प्रस्तावांची पडताळणी करण्यात आली आहे। सन 2023-24 या वित्तीय वर्षाकरिता मागणी क्रमांक I-2 प्रधान शीर्ष 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 60 इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम 104 ठेव संलग्न विमा योजना शासकीय भविष्य निधी ठेव संलग्न विमा योजनानुसार प्रदाने या लेखा शीर्षाखाली मंजूर अनुदानाच्या तरतुदीतून वितरण करण्यास एकूण 8,9687 रुपये 8,96,087 रुपये इतका निधी वितरित करण्यात येत आहे। सदरच्या ज्ञापनानुसार उपलब्ध करण्यात आलेला निधी हा कोणत्याही स्थितीमध्ये दिनांक 31/12/24 पूर्वी खर्च करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे। सदरचा निधी हा उपलब्ध प्रमाणपत्रानुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना वरील नमूद रक्कम अदा करण्याकरिता मंजुरीचे आदेश त्वरित काढण्याचे देण्यात आलेले आहे। सदरच्या शासन निर्णयामध्ये विवरणपत्रात कार्यालयाचे नाव, मृत कर्मचाऱ्याचे संपूर्ण नाव, पदनाम, भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक व नाम, निर्देशन व्यक्तीचे नाव व तिचे मृत कर्मचाऱ्यांशी नाते व मंजूर रक्कम याबाबतचा सविस्तर तपशील नमूद करण्यात आलेला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला तुम्ही क्लिक करा आणि एकमेकांना व्हिडिओ शेअर करा। महत्त्वाचा वाटला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा आला तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर परत भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।